आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा. मित्रांनो बघा, आता पावसाळ्यात ग्राउंड कसे होणार. तर बघा मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न आहे आणि सर्वीकडे आंदोलने चालू आहेत. तर 19 जूनपासून पोलिसांचे ग्राउंड सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, काय आहेत आणि कोणकोणते प्रॉब्लेम आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा. आणि मित्रांनो बघा, संपूर्ण महाराष्ट्रात 17,471 पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याबाबतची मैदानी चाचणी प्रक्रिया 19 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत आहेत. सुरुवातीला पोलीस शिपाई पदासाठी 50 गुणांची मैदानी चाचणी असणार आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. आणि 100 गुणांची तुमची वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नपत्रिका असणार आहे, पेपर असणार आहे. तर बघा मित्रांनो, तर जी संपूर्ण मैदानी चाचणी ती पावसाळ्यात घेतल्यामुळे उमेदवारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे, असे भरपूर उमेदवार सांगत आहे. भरपूर जे आहेत ते सर्व विद्यार्थी व सर्व उमेदवार सांगत आहेत. तर मित्रांनो बघा, ते जे संचालक आहेत सह्याद्री अकॅडमीचे उमेश रुपवणकर म्हणले की भरती प्रक्रिया पावसाळ्यात घेतल्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी देताना शारीरिक इजा होऊ शकते. तसेच काही उमेदवारांची मैदानी चाचणी कोरड्या मैदानात तर काहींची चिखलात झाल्यास काही उमेदवारांवर अन्याय पण होऊ शकतो. तर नियम प्रक्रियेनुसार महाराष्ट्रातील उमेदवार कोणत्याही जिल्ह्यात पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतात. त्यामुळे खूप दूरवरच्या जिल्ह्यात फॉर्म भरल्यामुळे उमेदवारांना प्रतीक्षा व मैदानी चाचणीच्या 8 ते 10 दिवस अगोदर प्रवेशपत्र मिळणे तितकेच गरजेचे आहे. आणि विविध वेळेत विद्यार्थ्यांना पोहोचणे अशक्य. तर बघा, एकाच दिवशी उमेदवारांच्या पोलीस शिपाई या पदासाठी चाचणी व चालक या किंवा SRPF मैदानी चाचणी आल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. तर तो कसा गोंधळ आहे बघा मित्रांनो. त्यामुळे प्रशासनाने पोलीस शिपाई, चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस दल यापैकी एकाच प्रकारातील ग्राउंड पहिल्यांदा पूर्ण करून नंतर अन्य प्रकारे ग्राउंड घ्यावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर बघा, आणि विद्यार्थ्यांची पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी नवी मुंबई मुंबई किंवा पुण्यामध्ये आहे. आणि त्यांच्या दुसऱ्याच दिवशी SRPFला किंवा चालकाची मैदानी चाचणी भंडारा किंवा गोंदिया या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे एवढे अंतर पूर्ण करून विविध वेळेत विद्यार्थ्यांना पोहोचणे अशक्य होणार आहे. त्याबाबतच्या प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी. तर मित्रांनो बघा, शासनाला किंवा प्रशासनाला किंवा जे पोलीस खातं आहे त्यांना काही घेणं देणे नाही मित्रांनो, की विद्यार्थ्यांचं नुकसान हो, काही पण हो. त्यांना फक्त मैदानी चाचणीशी घ्यायचं आहे आणि त्यांना ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर ते बघा, ते कसं सांगतो मी. तर बघा, आता पावसाळ्यामध्ये ग्राउंड खूप विद्यार्थ्यांची कमी बसणार आहे, ठीक आहे, पावसाळ्यामुळे. आणि भरपूर विद्यार्थ्यांची म्हणजे प्रॅक्टिसला त्यांना वेळ कमी मिळालेला आहे. तर बघा मित्रांनो, वेळ पण कमी मिळालेला आहे. आणि वयवाळ मुद्दा आहे आणि भरपूर असे काही मुद्दे आहेत. त्यांच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे नुकसान पण झालेले आहे. आणि तर मित्रांनो, कमीत कमी 5 ते 6 महिने मैदानी चाचणीसाठी कालावधी असतो. परंतु त्यांनी 2 ते 3 महिन्यातच मैदानी चाचणी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे कोणताचेही काही करायचं नाही आहे. फक्त विद्यार्थ्यांचं किती बी नुकसान झालं तर त्यांना मान्य आहे. फक्त मैदानी चाचणी ते करणार आहेत. आणि तुमचं ग्राउंड 40चं 25 येवो का 20 येवो का काही पण येवो मित्रांनो, त्यांना कोणत्याही प्रकारची दखल घेता कामा नये. फक्त त्यांना ग्राउंडची प्रोसेस राबवायची आहे पावसाळ्यात, ठीक आहे. हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आणि त्यांचा शेवटचा चान्स आहे. तर त्यांना पुढच्या भरतीमध्ये वयवाढ भेटणार नाही. त्यामुळे या भरतीमध्ये त्यांना वयवाढ पण मिळाली पाहिजे आणि त्यांना. आणि तिसरा मुद्दा असा आहे की भरपूर विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी हॉल तिकीट आले बघा, SRPF पण आणि शिपाई पण. पहिल्या दिवशी शिपाईचं आलं, दुसऱ्या दिवशी SRPFचं आलं. तर कसं काय तिथं ग्राउंडला मित्रांनो जाणार आहे. मुंबईचं आलं, लगेच जालनाचं आलं मित्रांनो, लगेच कसं काय तिथं जाणार आहे मित्रांनो ते. त्यामुळे असं भरपूर काही प्रश्न आहेत. आणि जे आहे मित्रांनो, ही सर्व जी प्रक्रिया आहे, तर मित्रांनो पुढे विधानसभा निवडणुका वगैरे आहेत. त्यामुळे 3 महिन्यामध्येच त्यांना संपूर्ण ग्राउंडचं नियोजन करायचं आहे. संपूर्ण ग्राउंडचे नियोजन 3च महिन्यामध्ये त्यांना आवरायचं आहे. त्यामुळे ते आता फटाफट हॉल तिकीटं काढत आहेत आणि विद्यार्थ्यांजवळ विद्यार्थ्यांना पोहोचवत आहेत की तुम्ही हॉल तिकीट घ्या आणि ग्राउंडला हजर राहा. तर 19 जूनपासूनच तुमची प्रक्रिया सुरू झाली. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते मित्रांनो 3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं ग्राउंड ते आटोपून टाकतील आणि त्यांचं विधानसभेच्या निवडणुकीला ते मोकळे होऊन जातील बंदोबस्तीसाठी, ठीक आहे. तर मित्रांनो, अशी माहिती आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती चांगलीच वाटली असेल तर
आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, ठीक आहे. त्यामुळे बघा मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे आता पावसाळ्यामध्ये नुकसान होणारच आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना शारीरिक इजा पण होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो व्यवस्थित काळजी घ्या आणि व्यवस्थित ग्राउंड द्या, ठीक आहे. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल, ठीक आहे. जे बी मी व्हिडिओ बनवत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.